जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार। महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान शिबिर 22 जुलै 2026 रोजी संत श्री गजानन महाराज मंदिर सांस्कृतिक सभागृह नंदुरबार येथे मोठ्या उत्साहात व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले। शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी, भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी तसेच अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे नंदुरबार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। शिबिरास नंदुरबार उपविभागीय प्रांताधिकारी बंडू कापसे यांचे मार्गदर्शन लाभले। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरास नंदुरबार पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, नंदुरबार तहसीलदार प्रदीप पवार, नायब तहसीलदार सुरेखा जगताप, भूमी अभिलेख विभागाचे वरिष्ठ अधिकारी किरण पाटील, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अर्चना वाघमोळे यांच्यासह भाजपाचे तालुका अध्यक्ष रवींद्र गिरासे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पाटील, मोहितसिंग राजपूत उपस्थित होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत वेळेत व पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले। नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच प्रशासनाने नागरिकाभिमुख व संवेदनशील दृष्टिकोनातून काम करावे असे आवाहन त्यांनी केले। शिबिरादरम्यान महसूल विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग, नगर विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांच्याकडून देण्यात येणार या योजनांबाबत माहिती त्या विभागाच्या प्रतिनिधी यांनी दिली व उपस्थित नागरिकांचे शंकांचे निरसन करण्यात आले। शिबिर दरम्यान नंदुरबार नगर परिषदेकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 18 लाभार्थी यांना लाभाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। महसूल व वन विभाग शासन निर्णय 10 जून 2026 नुसार कुंभार समाजाच्या 52 व्यक्तींना ओळख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। पुरवठा विभाग, तहसील कार्यालय नंदुरबार कडून 156 लाभार्थी यांना अंत्योदय योजनेअंतर्गत रेशन कार्ड वाटप करण्यात आले। तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियान अंतर्गत 10 लाभार्थी सिकलसेल अपंग कार्ड वाटप करण्यात आले। तसेच 12 लाभार्थी यांना आयुष्यमान भारत अभियान योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले। भूमी अभिलेख विभाग नंदुरबार यांच्याकडून शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत 12 लाभार्थी यांना सदन वाटप करण्यात आली। संजय गांधी योजना व इंदिरा गांधी योजना अंतर्गत राज्य शासन 254 व केंद्र शासन 22 असे एकूण 276 लाभार्थी यांना लाभ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। जीवन सातबारा मोहीम अंतर्गत अपाक 407 प्रकरणांचा शेरा कमी केला, एकोमेनच्या 172 नोंदी कमी केल्या, तगाईच्या 189 नोंदी कमी केल्या, बंडिंग बोजे 36 कमी केले, सावकारी कर्ज नजरगहाण शेरा 36 कमी केले, कजाब प्रलंबित नोंदी 157 कमी केले, पोटखराब वर्ग क्षेत्र रूपांतरण 481 प्रकरणात कमी केले, 46 स्वतंत्र 712 तयार करण्यात आले, महिला वारस 57 नोंदी घेण्यात आल्या। यावेळी नंदुरबार जिल्हाधिकारी सेठी यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या प्रसंगी लावण्यात आलेल्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी करत आलेल्या सर्व लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण केले। तसेच येणाऱ्या अडचणी संदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ त्या अडचणी सोडविण्याच्या सूचना दिल्यात। कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय व अंमलबजावणी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली। उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।